परंतु एक मात्र प्रेडिक्शन खरं ठरलंय. कोणीतरी म्हटलं होतं की फायनल जी आहे ना ती पीपीची होईल, मात्र इथे पीएफची होते. फटोबा आणि पडवणे. त्यावेळी तो पीपी म्हणजे पाडगाव आणि पेंढरीचा कॉल होता मला वाटतं. पुन्हा एकदा काय हिते फटोबा पडवणे संघ तिसऱ्यांदा पेंढरी चषकावरती आपलं नाव कोरेल का पुन्हा एकदा परत पडेल संघ दुसऱ्यांदा पेंढरी चषकावरती आपलं नाव कोरेल. सर लगेच मैदानाच्या आतमध्ये प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. 3 षटकांची लढत तुमच्यासाठी खास करून आयोजकांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यासाठी मैदानावरती दोन्ही संघाच्या खेळाडूला सूचना आहे. आता विनंती नाहीये, सूचना आहे. बघा लगेच फील्ड लावून घ्या, टीम मीटिंग घेऊ नका. दुसऱ्या बाजूला बॅटिंग साईडचे दोन्ही बॅटर लगेच पाठवा. अंतिम लढत, महामुकाबला, शेवटची रणधुमाली, डिसायडर मॅच. कोणता संघ आपल्या कॅबिनेटमध्ये पेंढरी चषकाचा हा मान यावर्षी पटकावेल यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये घमासान सुरू होईल. आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. आजच्या दिवसभरामध्ये या स्पर्धेचा आनंद आपण या क्रीडानगरीमधून घेत आहात. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, देवगडच्या अगदी नामची स्पर्धा पेंढरी चषक 2026 आणि पर्व 5वं या स्पर्धेचं. यावर्षी पाहिलं तर 5 पर्वामध्ये हे दोनच संघ असे आहेत ज्याने आतापर्यंत म्हणजे इथे दोन्ही संघ जे आहेत ते या आधी ही स्पर्धा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मैदानावरती, चषकावरती नाव कोरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाची लढाई सुरू. 3 षटकांची लढत आहे आणि मॅचला होतीये सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत व्हॉइस ऑफ देवगड अर्थात पेंढरी आणि या पेंढरीलाच बिलॉंग करणारे प्रकाश झोरे सर आणि खास करून त्यांचा वाढदिवस देखील आज आहे. पुनश्च एकदा सांगता होत असताना अंपायर सिग्नल लेट्स प्ले. प्रकाश झोरे सर तुम्हाला असेल वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. चला मैदानाच्या दिशेने आपण जाऊयात आणि तिथे आता दोन्ही संघ सज्ज आहेत या वर्षीची अंतिम, शेवटची आणि डिसाइडर मॅच खेळण्यासाठी सज्ज. नक्कीच हू इज द विनर? कोण ठरेल पेंढरीचा मानकरी? कोण ठरेल या मानाच्या चषकाचा? पहिला चेंडू, रिव्हर्सचा फटका, फटोबा पडवण्याचा शुभम वाडेकर खेळलेला हा अप्रतिम शॉट. आणि त्याच्यानंतर बॉलरला सांगितलं की फायनल मध्ये आम्ही का दाखल झालोय, आम्ही इतक्या सहजरित्या काहीही या मैदानावरती चुकी करणार नाही. बॉल त्याच्या रडार मध्ये आला, बॅट उलटी केली, मागे इनफिल्ड मध्ये खेळाडू नव्हता आणि बरोबर त्याचा फायदा उचलला 4 धावेनं. इथे मात्र 4 धावेनं टीम. आणि अमित गुरव यांच्याकडनं अनाउन्समेंट पहिलीच झालेली होती. एक गटामधनं जर संघ एखादा फायनल मारेल तर 501 रुपये आणि एक गटातनं पडेल संघ दाखल झालाय. पडेल संघासाठी कॅश प्राइज लागू झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये ती लढाई आपण पाहताय. टीथ फॉर टॅच, जसं तसं प्रत्युत्तर. तू शेर तो मग सव्वा शेर. पहिला बॉलवरती चौकार आला सूरजने, दुसऱ्याच बॉलवरती दाखवून दिलं की माझ्याकडेही ती क्षमता आहे. तू जर मला चौकार मारू शकतोस तर इथे मीही तुला शांत ठेवू शकतो. आणि मैदानावरती बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, अंतिम आणि शेवटची लढत. मागच्या चेंडू डॉट आणि इथे पहा फ्रंट फुटला आली, थोडेसे शफल झाले होते आणि मिड विकेट रिझन मध्ये 1 धाव येत असताना रणसंख्येमध्ये हलकासा इजाफा जो धावसंख्येला घेऊन जाईल बरोबर 5च्या घरात. 3 balls आर कम्प्लिटेड अँड 5 runs ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ नन विकेट. म्हणजे इथे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघामधील द्वंद्व पेंढरी चषकाच्या या पहिल्या ट्रॉफीसाठी. एका बाजूला सूरज आहे, दुसऱ्या बाजूला शुभम आहे. त्यांच्या बरोबरीने साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हरीश आहेत. हा हरीश जाधव एचडी प्लेयर. फिर एक बार आवड मला ज्याची तू त्यालाच हाणलं. काय फटका सजवलाय, ज्यासाठी हा नावाजलाय तेच पुन्हा मैदानामध्ये करून दाखवतोय. संपला धावफलकावरती धावा तब्बल 11. पहिल्या षटकाचं केल प्रगतीपथावर. प्रत्येक बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये घमासान सुरू. एका चेंडूवरती गोलंदाज, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज. फिर यहाँ पे शॉट फंसा है, गेंद हवा में है, क्या यहाँ पे लपकेगा? यस इट इज टेकन. पुन्हा एकदा सूरज हेमले
मावळता मावळता तळपताना दिसतोय. खुशी कभी गम, षटकार आला, डॉट बॉल आला, विकेट आली, सर्व काही या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. आणि इथे आता मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा शेवटची लढाई जशी प्रेक्षकांना अपेक्षित आहे, आतापर्यंत मागच्या काही चेंडूवरती पाहिल्या तर थांबायला कोणीही तयार नाही, कारण कोणालाही तेवढा वेळ नाहीये. आम्ही इथे जिंकण्यासाठीच आलोय. प्रत्येक बॉलवरती हेच एकंदरीत चित्र आपण मैदानावरती पाहतोय. शेवटचा आणि पहिल्या षटकातील अंतिम बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना महेश. अजूनही आपण बघितलं गेला तर दिशांत दादा प्रथमेश जाधव सारखा खेळाडू डगआउट मध्ये बसलाय. मगाशी चर्चा झाली की बाबा तू ओपनिंगला काय येत नाहीयेस. तो म्हणाला माझ्यापेक्षाही सरस गावावरनं आलेले खेळाडू आहेत. मोठ्या खेळाडूचं लक्षण आहेत बघा. एवढा प्रवास करून या स्पर्धेसाठी ते दाखल झालेत. त्यांना प्रथम मान देणं हे फार गरजेचं होतं. आणि ज्यावेळी तुमच्या डगआउटमध्ये तुमचं मनोबल म्हणजे तुमच्या डगआउटमध्ये वातावरण तसं करायचं असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतात. प्रथमेचं कौतुक आहे, त्यांनी स्वतःला मागे ठेवलं आणि गावावरून आलेले काय खेळाडू आहेत त्यांना प्रमोट केलं आणि मैदानावरती हा संघ मात्र फिनालेपर्यंत येऊन दाखल झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना फटोबाचा संघ आहे, फटोबा वाडा, तो जाऊन पोहोचलाय तब्बल 11 चक्रात लॉस ऑफ 1. पण जरी दिशांत दादा तुम्ही म्हणालात की त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, त्याने डगआउटमध्ये चांगला आनंदात वातावरण व्हावं म्हणून तो डिसिजन घेतला. परंतु आमच्यासारख्या दर्दी क्रिकेट वेड्यांना त्याचे ते क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, त्याचा तो क्लासिकल कटचे फटके आणि त्याचे ते पेंढरी चषकामध्ये या अगोदर लगावलेले बॅक टू बॅक 5 चौकार सुद्धा आज आम्ही मिस केले. म्हणजे बरेचसे प्रेक्षक असे असतील जे कदाचित म्हणत असतील इथून एखादा विकेट यावा आणि प्रथमेश मैदानामध्ये जावा. इथे बघा बॉल खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला होता. बॉल थोडासा बाहेर आहे पण चांगल्या लेथवरती हाताळण्याचा प्रयत्न होता. अवे फ्रॉम द बॉडी, अगदी बॅटरच्या रीच पासून दूर. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ज्याचा मी उल्लेख केला की या संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहित या नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहे. खूप चांगलं गोलंदाजी आणि त्याच्या बरोबरीने त्याच्या फलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी त्याचं योगदान आतापर्यंत लाजवाब पाहिलेलं आहे. आणखीन एक सिंगल धाव, या सिंगल धावेनं इथे फटोबा वाडाचा संघ आहे तो बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचेल. लॉस ऑफ 1, धाव फलकावरती धाव आहेत. नेल्सन आकडा 13 ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 आपण पाहतो हाताळताना. इथे मात्र रोहितला पहा एक स्पिनरचा मारा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. थोडीसं वेगळं ऍक्शन आहे. एका हातामध्ये चेंडू घेतो आणि त्यानंतर डिलिव्हर करताना दुसऱ्या हाताने चेंडू फेकतो. म्हणजे काहीतरी फसवं पण वेगळं पण समोरच्याला कळू न देणं, मी काय करणार आहे हे त्याला न दाखवता मैदानाच्या आतमध्ये हा कामगिरी करताना रोहित दिसतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुनील नरीनला तुम्ही पाहिलं असेल, मागे चेंडू तर लपवून आणतात त्याच्यानंतर डिलिव्हर करतात आणि अशा पद्धतीची एकंदरीत रोहितला आपण पाहिलंय. व्हाईट बॉलचा सिग्नल जरूर आलाय आणि अंपायरच्या डिसिजनला यावेळी रेफर केलं गेलंय. तिसरे अंपायर आहे ते मात्र आता इथे आमच्या टेक्निकल टीम बरोबर जॉईंट होतील, शहानिशा करतील हा बॉल वाईड आहे की फेअर आहे याच्यावरती जरूर चर्चा होईल. तुर्तास आपण ब्रेक घेऊयात आणि ब्रेकमध्ये संधी देऊयात राजला. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करणं हे आता मला वाटतं की रोहितला माहिती होतं बॅटर शफल झालेत आपल्या अगदी खात्यामध्ये हा डिसिजन रिव्हर्स होऊ शकतो आणि बरोबर रिव्ह्यू घेतला. का नाही, पंच सुद्धा सर दिशांत दादा ते सुद्धा माणूस आहेत. दिवसभर डोळ्यामध्ये तेल घालून हे काम करणं. एकच रिव्ह्यू आहे रोहित, ओनली वन. अगर वो सक्सेस हो या ना हो आपको सिर्फ एक ही मिलेगा. अंपायरचा डिसिजन, आणखीन एक अनफेअर डिलिव्हरी, ते एका धावेनं संघाच्या स्कोर कार्ड मध्ये इजाफा. रोहित पुढे निघालाय. स्टेप आउट होत असताना खेळण्याचा प्रयत्न, एक एक धाव महत्वाचे आहे. इथे धाव घेत असताना फलंदाज झालेत बाद. आणखीन एका विकेटचं पतन.
क्रिकेटच्या विश्वामध्ये एक खरात नावाचा गोलंदाज आहे. तो मात्र अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला करताना बराच पाहिलाय. फसवीचे गोलंदाजी जे म्हणतात तो बराच तो अशा प्रकारची गोलंदाजी करतो. आणि त्यानंतर सध्याच्या घडीला मी टेनिस क्रिकेटमध्ये हा गोलंदाज रोहितला पाहतोय. काहीतरी वेगळे पण आहे. टेनिस बॉलला एवढ्या प्रकारे वळवणं सोपं काम आहे. जसं तुम्ही उल्लेख केला तर रोहित खरात डिंगडॉंग या संघाकडून खेळतो आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील त्याला लेदरचं क्रिकेटमध्ये देखील खेळताना पाहिलं. बॉलला स्विंग करणं ही कला आहे आणि ही कला प्रत्येकाला जमत नाही. प्रत्येकाला जमली असती तर प्रत्येकाने गोलंदाजी केली असते. म्हणून गोलंदाजी हे म्हणलं की क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात अवघड कला आहे. आणि इथे बघा मागच्या चेंडूवरती काय चित्र घडलं. चुकी झाली होती, फलंदाज बाद झाले आणि रोहितनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या बोटामधली जादू खूप चांगल्या पद्धतीनं या क्रीडा रसिकांसमोर त्यांनी सादर केलेली आहे. नक्कीच. उंगलियों पे घुमाना, उंगलियों पे नचाना किसको कहा जाता है? फिर एक बार देखिए, लाइन और लेंथ कहीं ना कहीं बैटर लोगों को समझ ही नहीं आ रहा है. उनको पता ही नहीं चल रहा है कि लोहित की गेंद कहाँ गिरेगी और कहाँ जाएगी. जसं मी तुम्हाला मगाशीच उल्लेख केला की मॅन ऑफ द सिरीजचा प्रबल दावेदार ज्यावेळी ती लिस्ट आपल्या समोर येईल त्यावेळी हे नाव जरूर त्या रेसमध्ये असेल. रोहित पुढे निघाला, यावेळी पुढे शफल झाले. इथे अजून विकेटचा पतन. ओह मेरे भाई क्या कर रहा है? इतना आसान आया हुआ लड्डू तेरे हाथ में तू खाने से छोड़ दिया. यस, इथे एक करेक्शन आहे. हा बॉल टाकण्या अगोदर ओव्हर कंप्लीट झाली होती का? शेवटचा बॉल टाकण्या अगोदर ओव्हर कंप्लीट झाली होती का? इथे आमचे टेक्निकल टीम आणि स्कोरर सांगतायत की हा बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर ओव्हर कंप्लीट झाली होती. आपण ती माहिती तुमच्यापर्यंत प्रत्येक बॉल वाईज देऊयात. पहिल्या चेंडूवरती वाईड, पहिला चेंडू डॉट माफ करा, त्याच्यानंतर वाईड आला, त्याच्यानंतर एक बॉल एक धाव, त्याच्यानंतर 2 रन्स, पुन्हा एक डॉट बॉल आला, त्याच्यानंतर वाईड आणि त्याच्यानंतर विकेट आणि त्याच्यानंतर डॉट बॉल. म्हणजे या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती 1, तिसऱ्या चेंडूवरती 2, चौथ्या बॉलवरती 3, 5व्या बॉलवरती 4, 7व्या बॉलवरती 5 आणि 8व्या बॉलवरती 6. म्हणजे या जो शेवटचा बॉल होता त्याच्या आधी ही ओव्हर कंप्लीट झालेली होती. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. बघा त्या शेवटच्या बॉलच्या ज्या धावा आहेत त्या काउंट नाही केल्या जाणार. म्हणजे रणसंख्या जर आपण पाहिली तर 16 आहेत. फक्त 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहे 16. चला 16 ऑन दी स्कोर कार्ड. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण हा निर्णय तुमच्यापर्यंत यायला आमच्याकडून ही दिरंगाई झाली आणि असं म्हटलं जातं की चुका या माणसाकडून होतात. त्यामुळे पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स आणि आमच्या स्कोररच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. चला मॅचकडे आपण जाऊया जिथे शेवटचं आणि अंतिम षटक आता प्रगतीपथावर येईल. काही हरकत नाही दिशांत दादा, दिलगिरी व्यक्त करायला एवढा मोठाही असं काही नाही. क्रिकेटच्या मैदानामध्ये कोण चुकला नाही. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेला क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर का झाले. समोरच्या पंचांकडनं जरी चुकीचा निर्णय असला 48 वेळा त्यावेळी त्यांना बाद दिलं गेलं ज्यावेळी ते आउट नव्हते, तरी सुद्धा मान खाली घालून त्यांचा सन्मान करत, त्या निर्णयाचा सन्मान करत मैदानाच्या बाहेर गेले. म्हणून ते क्रिकेटचे देव झाले. खेळणारे बरेच आहेत, विक्रम तुटले सुद्धा जातील, परंतु सचिन तेंडुलकर सर पुन्हा ना होणे. इथे पहिला चेंडू पाहिलं तर वाईट बॉल आलाय. रणसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती 17. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावर. लॉफ्ट केले बॉलला. लॉंग अपचा खेळाडू आहे. बॉलच्या खालती सहज सोपा हलवा झेल आणि आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज गॉन. पटापट प्रशांत आचरेकर डावखुर आहे, फलंदाज आहे. एवढं सगळं झालं तरी सुद्धा प्रथमेश अजून मैदानामध्ये आला नाही. दिशांत दादा क्या बात आहे, इतना क्यों उनको छुपा के रखा है? कदाचित याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती प्रथमेश मैदानामध्ये येणार की काय, प्रथमेशची नावाची चर्चा जरूर सर्व बाजूने सुरू आहे. मात्र प्रथमेशने स्वतःला थांबवलंय. आता त्याच्यानंतर त्याच्या आधी प्रशांतला प्रमोशन दिलं गेलं, तो मैदानावरती आलाय. कदाचित प्रशांतचा खेळ या सीझन मध्ये चांगला झालेला असावा, त्याला कॉन्फिडन्स देण्यासाठी त्याला मैदानावरती दाखल केलेला असावा आणि एक वेगळी स्ट्रॅटेजी. कारण प्रथमेश समोर बऱ्याचदा या गोलंदाजाने गोलंदाजी केलेली असेल. प्रथमेशचे जी वीक पॉईंट आहेत ते गोलंदाजाला माहिती असावेत आणि अशा परिस्थितीमध्ये इथे आपण पाहिलं तर प्रथमेशने प्रशांतला मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केलं आणि त्यात दुसऱ्या बाजूला पाहिलं तर डावखुरे हाताचे बॅटर आहेत प्रशांत. नक्कीच दादा. आणि मी का प्रथमेशची चर्चा करतोय तर गेल्या वर्षी DDPL देवगड धमाका प्रीमियर लीग झाली. तिकडे अंतिम सामन्यामध्ये त्या खेळाडूने जो खेळ दाखवला होता आणि इथे मात्र रनआउटच्या माध्यमातून प्रशांत बाद.
सब बोल रहे थे वही आखिर में प्रथमेश इन मैदान के बीच आता हुआ। प्रथमेशची चर्चा एवढी झाली की कदाचित प्रथमेशला येणं हे अधोरेखित होतं आणि विकेट गेल्या प्रथमेशला यावंच लागलं आणि धावफलकावरती धावांचा एकंदरीत आकडा पाहिला तर आता 17चा खतरा अभी भी स्कोर कार्ड पर मंडरा रहा है। 17 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती या षटकातील। एकंदरीत तुम्ही पाहिलं तर 2 बॉलचा खेळ संपलाय। 4 डिलिव्हरीज आर लेफ्ट स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एकही धाव आलेली नाही, म्हणजे फ्रेश बॅटर आहेत निखिल आणि दुसऱ्या बाजूला ज्याचा उल्लेख झाला प्रथमेश। नक्कीच सर, प्रथमेश आणि पेंड्रीचं नातं वेगळं आहे चषकाचं। बऱ्याच वर्ष त्यांनी या 4 वर्षांमध्ये आपल्या खेळाने प्रभावित केलं। खरं म्हणायला गेला तर ना त्यांचा तो खेळ आहे जो अलॉंग द कार्पेट खेळणं, क्लासिकल क्रिकेट, त्याच्यासाठी नावाजलेला हा खेळ प्रथमेश आहे। ग्राउंड लेवलचं क्रिकेट म्हणजे ग्राउंड शॉटचं क्रिकेट अली फार कमी राहिलं बघा। प्रत्येक बॅटर येतो त्याला हवेमध्ये खेळण्याचा मोह हा आवरता येत नाही, त्यासाठी आपण बऱ्याचदा पाहतो मोठे मोठे खेळाडूचे बॉक्सला खेळणं जास्त पसंती दर्शवतात, जिथे तुमच्या ग्राउंड शॉटवरती तुम्ही इम्प्रोवाइज करू शकता, सुधारू शकता। आणि अशा परिस्थितीमध्ये बरेच असे मोठे खेळाडू आहेत जे बॉक्स क्रिकेटला देखील पसंती दर्शवतात आणि त्याचं एकमेव कारण आहे ग्राउंड शॉटला इम्प्रूव्ह करणं। नक्कीच ये गेंद पे आड़ा होते लेना चाहता प्रथमेश, बहुत बार मैदान में के बाहर था, इसकी वजह से ये शॉट इतने आड़ो हाथों से लेना चाहता था। नहीं तो प्रथमेश अगर इन फॉर्म में रहता ना तो इस गेंद को कवर पॉइंट के ऊपर से खेल देता, क्योंकि ऑफ स्टंप के बहुत बाहर थी गेंद। म्हणूनच की काय प्रथमेशला वाटलं की या सीझन मध्ये माझी बॅट तेवढी भाषा बोलत नाही, अशा परिस्थितीमध्ये मला रोखून ठेवणं गरजेचं आहे, दुसऱ्या फलंदाजाला संधी, याही गोष्टी महत्वाच्या आहेत। निखिलच्या बॅटवरून सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आलाय, मच निडेड वेलकम सिक्स षटकार। चला मित्रांनो फास्ट करा। ज्यासाठी केला होता हट्टास त्या कार्यक्रमाचा, त्या सोहळ्याचा अगदी शेवट गोड व्हावा यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण इथे आतुरतेने बसलो आहोत, अगदी सकाळपासून बसलो आहोत। जरी पेंढरीतले सगळे प्रेक्षक दिसले तरी सुद्धा त्याच्या बाहेरच्या आजूबाजूच्या सर्व गावातील संपूर्ण देवगडकर आज या मैदानावरती सकाळपासून आहे। ओहो 8 बॉल, पुढचा दरवाजा उघडा ठेवला, चोरी मात्र मागच्या दारातून झाली, दांडी गोल, फलंदाज बाद। जीतेगा या फिर पडेल, फ्रेंड्स कप लढेल। अमित दादा आठवतंय का? स्वप्नील नाईब आठवतंय का? दिनेश दादा काय बोलले होते? या वर्षी हसत हसत नेणार, ते आहेत कुठे? दिनेश हेमले अब हो कहा? चला 26 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये, 26 रन टू विन। आणि या स्पर्धेची शेवटची आणि शेवटच्या मॅच मधील आता शेवटची इनिंग मैदानाच्या आतमध्ये शिल्लक। बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये फटोबा वाडा या संघाने धावफलकावरती 25 धावा लगावल्या, 26 धावांचं टार्गेट सेट केले गेले। त्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चर्चा आणि खेळाला सुरुवात होईल। त्या अगोदर दोन्ही संघांना पुन्हा एकदा आपण विनंती नाही तर सूचना देऊयात, इथे आता जास्त वेळ घेऊन नाही चालणार, टीम मीटिंग कमी घ्या। दुसऱ्या बाजूला पडेल तुमचे सलामीची जोडी आहे तिला प्लीज मैदानावरती लगेच पाठवा। पडेल संघाला विनंती आहे, सलामीची जोडी तुमची लगेच प्लीज पाठवून द्या। पडेल संघाला पुन्हा विनंती आहे, तुमची सलामीची जोडी पाठवा। दुसऱ्या बाजूला फटोबा वाडा, चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, वेळ बराचसा झालेला आहे। शेवटची 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक।
चला वेलकम सर्वांचं स्वागत. जे जे प्रेक्षक मायबाप क्रिकेट प्रेमी डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचं देखील या शेवटच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या बाजूला जे जे क्रीडा रसिक क्रिकेट प्रेक्षक खेळाडू सर्वजण या मैदानावरती उपस्थित राहून याची देही याची डोळा या सोहळ्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. आता एका बाजूला पण पाहिलं तर फोटोबा वाडा आणि दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स क्लब पडेल. दोन संघामधील हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं. पहिल्या सत्रामध्ये फोटोबा वाडा या संघाने बॅटिंग केली, धावफलकावरती 25 धावा लगावल्या. चला घाई करा प्लीज. चला निखिल दा, तुम्ही एक मोठे खेळाडू आहात, तुम्हाला हे सांगत राहण्याची गरज नाहीये. नो डाऊट, ठीक आहे, चुका कमी करायच्या आहेत, रणनीती आखायची आहे, परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. 26 धावांचा चेक्स, फायनलचा हा महामुकाबला. निखिल चाललाय अलंग द कार्पेट, थर्डमॅन कडे चालणारा हा चेंडू एक धाव जाऊन घेऊन जातोय. सूरजने आपलं खातं खोललंय. चेस ऑन. पहिलाच बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न होता एज आणि त्याच्यानंतर या बॉलसाठी बरोबर फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू तैनात केलं गेलं. एक धाव आली. चेस ऑन म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 बॉल मध्ये. निखिल गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला तो रोहित माफ करा. बॅट उलटी केली, फॅन्सी स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि या स्ट्रोक बद्दल प्रकाश सर नेहमी म्हटलं जातं की झाला तर आबाद नाही तर बरबाद. यावेळी बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू सिंगल. त्याच्यानंतर रोहितला शांत ठेवलं यावेळी निखिलने. परंतु अशा प्रकारची गरज नाहीये एवढं मला वाटतं. तर बघायला गेलं 25 धावांचं टार्गेट आहे, 2 षटकार लगावलात आणि बाकी सिंगल जरी घेतलात ना तरी इझी चेस आहे. क्रिकेट हा समजदारीचा खेळ आहे. कॅल्क्युलेशन माइंडने तुम्हाला खेळणं गरजेचं होतं. लगेच चेक केलं बघा. मागच्या चेंडूवरती काहीशी जोखीम घेण्याचा प्रयत्न. यावेळी ड्राईव्ह लेंथ वरती बॉल होता. ड्राईव्हचा फटका आला बरोबर. या बॉलसाठी कव्हर पॉइंटला खेळाडू तैनात होते, त्यांच्या हातामध्ये बॉल. 3 चेंडूचा खेळ संपत असताना धावफलकावरती धावा आहेत 2. नक्कीच इथे मात्र सूरज हेमले यांचा रोल मोठा असणार आहे, कारण त्यांच्याकडे अनुभव काफी आहे, अनुभव खूप आहे, बऱ्याच वेळा फायनल खेळण्याचा अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे इथे मात्र रोल जो अदा करतील ना सिंगल डबलचा गेम, तो इथे मात्र सूरजवरती जास्त डिपेंड असणार आहे. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. बॉल गुडलेस पाठवरती टाकला, गती कमी केली होती आणि ज्याचा आपण उल्लेख केला होता की व्हेरिएशन इज अ मोस्ट डेंजरस वेपन इन टेनिस क्रिकेट. गती जर बॅटरला दिली तर कदाचित बॉल बाहेर जाईल. या अनुषंगाने गती कमी दिली, तुम्हाला ताकद लावावी लागेल आणि ती ताकद लावत असताना बॅटची फेज जी आहे ती लवकर क्लोज झाली. बॉल मागे निघून गेला. त्याच्यानंतर हा एक बॉल आहे तो निर्धाव स्वरूपाचा आपण पाहिला. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 2. पुन्हा एकदा मोठे झेल होतोय आणि झालाय. सूरज हेमळे इथे मात्र जाळ्यात अडकला गेलाय. परंतु असं जरी असलं तरी धावा कमी बनवायचे आहेत. धन्यवाद. अतुल येतोय. नवीन बॅटर गणेशजी इझरकर, गणेशजी गुरव, पेंढरी गावचे गण्या आणि धन्या, ही जी जोडी आहे या गण्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्रसिद्ध आलेला आहे. कशासाठी तर येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार लागलात तर. परंतु दिशांत दादा, मी तर याच्या खिलाफ असतो. गण्यासाठी म्हणून नाही, परंतु जिथे पण कार्यक्रमाला जातो ना तिथे एकच माझं सांगणं असतं, तुम्ही बक्षिसं द्यायची असतील ना तर मैदानामध्ये ज्यानी अप्रतिम केरतो त्याला द्या. परंतु त्याने हे असं करावं तसं करावं मग मी तुला देईन हे नको व्हायला पाहिजे. लाखात एक वाक्य या ठिकाणी प्रकाश सर तुम्ही बोललात की जो करेल, ज्याने करून दाखवलं त्याला तुम्ही काहीतरी देणं भाग बनतं. माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही करा मग मी तुला देईल, याला तेवढी किंमत नाही. इथे बघा शेवटचा बॉल होता, गुडले स्पॉट वरती टाकला, अंपायर सिग्नल, षटक संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरचा लेखाजोखा जर तुम्ही पाहिला तर फक्त 2 धावा आलेल्या आहेत. सुरुवातीला तुम्ही म्हटलं की टार्गेट जरी छोटं असलं तरी क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आहे 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण. मैंने पहले ही कहा था, हर बार देखा जाता है बड़े मुकाबलों में छोटे रन बहुत कठिन हो जाते.
आणि इथे आता रोहितच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये रोहितने खूप चांगला खेळ केलेला आहे. रोहितला स्वतःला सांगावं लागेल ना, कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. आणि आता रोहित येणाऱ्या 12 बॉलवरती संघावरती आलेले संकटांचं सावट कशा पद्धतीने दूर करेल. कारण हे संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याची बॅट जेव्हा जेव्हा बोलले तेव्हा बॅटिंग करत असताना पडेलचा संघ आहे तो एका हाती मैदानावरती जिंकताना आपण पाहिलाय. आणि दुसऱ्या बाजूला मोठं आव्हान असेल गोलंदाजी करताना फोटोबा वाडासमोर रोहितची विकेट मिळवायची आणि मैदानावरती आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडायचं. एका बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम आलेत, दुसऱ्या बाजूला आहेत रोहित. मोटा फटका, शुभम ऑन फायर, जिस लिए वो जाना जाता है वही मैदान में करता हुआ. आणि का दिशान कातुडे सर रोहितचा फॅन झालेत ते ह्या फटक्यावरनं कळून आले. ना मूरत बड़ी ना सूरत बड़ी, जरूरत पे जो काम आया वही हस्ती बड़ी. रोहित इथे मात्र तारणहार ठरतोय पडेलचा. रोहितने या संपूर्ण स्पर्धेमध्ये हीच भूमिका निभावलेली आहे. जिथे कमी तिथे आम्ही. हा बघा आणखीन एक रिव्हर्सचा फटका. रोहित 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 आणि फक्त रोहित. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे आलाय षटकार. धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर माफ करा अंपायर सिग्नल येतो, दॅट इज 4 रन. चौकार आलाय म्हणजे रणसंख्या ज्या आहेत त्या 12च्या घरामध्ये. सर दुसरी एक गोष्ट, नॉन स्ट्रायकर आपल्याला विचारतोय रन किती झालेत. मैदानाच्या आतमध्ये उतरलेल्या नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला माहित नसणार धावा किती झालेत, कारण याही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये काउंट करायच्या असतात. बऱ्याच खेळाडू जे आहेत त्यांचं गेमकडे लक्ष असतं आणि बऱ्याच सातत्याने त्यांना ते लक्ष केंद्रित करतात की आम्हाला किती धावांची गरज आहे, कशा पद्धतीने खेळ करायचा तेही गरजेचं आहे. यावेळी आणखीन एक फॅन्सी स्ट्रोक रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पॅडवरती बॉल होता, इथे डॉट बॉल आलाय आणि कदाचित अशा पद्धतीची गोलंदाजी आता कॅप्टनला अपेक्षित असेल. पडेल संघाला जिंकायचं असेल तर रोहितची विकेट म्हणजे विजय आणि पराजय याच्यामध्ये जर कोण उभा असेल तर तो आहे रोहित. रोहितची विकेट आली तर एक मोठा उलटफेर जरूर या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण रोहित शर्मा क्रिकेटच्या विश्वामध्ये नाव गाजलंय. सर्वांची अपेक्षा आहे की रोहितनं पुन्हा मैदानामध्ये यावं, पुन्हा भारताचं कप्तानशिप करावं. आणि हिते मात्र रोहित तानवडेकर पडेल संघाची डुबती हुई नौका को पार करता हुआ. धावांचा ह्या 2 धावांच्या सोबतच डगआउट मधनं मिळणारा सन्मान, डगआउट मधनं होणारा टाळ्यांचा गजर आणि दिनेश दादांनी बोललेला शब्द हसत हसत घेऊन जाणार. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शुभमचा पुढचा बॉल, यावेळी विकेट काढण्याचा आणखीन एक प्रयत्न होता, बॉल पडला, त्याच्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स, बॅटर थोडेसे सरप्राईज झाले, डॉट बॉल आलाय. आणि या षटकाचा एकत्रित विचार केला तर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्यात 14 रन ऑन द स्कोर कार्ड. अजूनही धावा बनवायच्या आहेत. 11, 7 चेंडू आणि 12 धावा. फाइनलचा मुकाबला थरार आणि ते मात्र थ्रिलर, रोमांच बढ़ता हुआ. ये देखिए रोहित ने फिर एक बार गेंद को सबर यहाँ पे भेज दिया है पूरा का पूरा जीवदानी की तरफ. अगर इस गेंद पे आपने कहा आईएसपीएल का रूल होता तो कम से कम 9 रन मिलते, इतना लंबा मारा. बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन, 6 डिलिव्हरीज आर लेफ्ट अँड 6 मोर टू विन. 6 मध्ये 6 ची गरज पडेल की दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला वाडाचा संघ, कोणता संघ मैदानामध्ये बाजी मारेल याच्यावरती मात्र सर्वांच्या नजरा. दरम्यान या रोहितच्या अफलातून खेळीसाठी एसके ब्रदर कडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. वेल प्लेड रोहित. पेंड्री चषकाच्या या यशाचा उंचाला तू अजून उंचावलायस.
फिर एक बार यहाँ पे संगतीचा परिणाम अतुल यांनी ठोकलाय शट